नाव कसं आलं उमेदवारीतून? आम्हाला यांना उमेदवारी द्यायची म्हणून नाव आलं का? यांनी भारतीय जनता पार्टीकडे अर्ज केला, मागणी केली. 650 लोकांनी अध्यक्षांकडे मागणी केली. 650 लोकांचे नावं आम्ही आमच्या पक्ष प्रमुखांकडे पाठवले. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या सर्व 600 लोकांचा सर्वे केला. बावनकुळे साहेबांनी एक सर्वे केला, रवींद्र चव्हाण साहेबांनी एक सर्वे केला. असे 3 सर्वे झाले. अनेक जण म्हणतात भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी कशी मिळाली जाते. यांच्यामध्ये क्षमता आहे. तिघांनी 3 सर्वे केला. तिघांच्या सर्वेमध्ये जे कॉमन नावं आले त्यांना उमेदवारी देण्यात आलेली. मी सांगितलं ह्यांना उमेदवारी द्या, अजितरावनी सांगितलं ह्यांना उमेदवारी द्या. अशातून हे नावं आलेले नाहीयेत. हे समाजासाठी काम करणारे तळागाळातले माणसं आहेत. ह्याच्यातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रक्रिया नेत्याच्या सांगण्यावर कुणाच्या म्हणण्यावर उमेदवारी भेटत नसतीये. तर तिथं पक्षश्रेष्ठी बसलेली आहेत. यांनी प्रत्येक 650 लोकांची सर्वे केला, चाचपणी केली, लोकातून त्यांचं मत घेतलं. आता ह्या मुलाबद्दलचा हा बूथ प्रमुख आहे, हा काम करायचा, ह्या प्रभागात काम करायचा, आमच्या ताई काम करायच्या, हा आमच्या इथं पेंटर असलेले ते काम करायचे. पण लोकांसोबत हे कसं वागतात, कसं बोलतात, या सर्व गोष्टीची चाचपणी करून आम्हाला जे सूचना आदेश पक्षांनी दिला आणि पक्षांनी त्याला उमेदवारी दिली. खरंच आज मला भारतीय जनता पार्टीचा अभिमान वाटतोय. समाजातल्या अशा तळागाळातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. आणि आता आमची जबाबदारी, आपल्या सर्वांची जबाबदारी, या तळागाळातल्या माणसाला निवडून आणणं आणि त्यांना सभागृहामध्ये पाठवणं ही आता आपल्या सर्वांची जबाबदारी. भैया, जिल्हा परिषदला तुम्ही एक शेतकऱ्याला अध्यक्ष केलं होतं. आता सध्या तुम्ही प्रचाराची आज सुरुवात करताय. ऑटोमध्ये